या ठिकाणी कसा प्रूफ करायचा हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. पायथागोरस थेरम जे काय आहे, आपला पायथागोरस थेरम पहिल्याच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. समजा एक राईट अँगल ट्रायंगल आहे ए बी सी. समजा इथं राईट अँगल आहे, इथं याला हायपो म्हणतो आपण, कर्ण. तर आपण 7वी पासून या ठिकाणी पायथागोरस थेरम शिकतच आलो. इतर याला 2 बाजू म्हणतात, म्हणजे आपल्या ठिकाणी कर्णाचा वर्ग म्हणजेच AC चा वर्ग बरोबर आहे इतर 2 बाजूचा वर्गाची बेरीज AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं असते किंवा आपण सिद्ध करत असतो. तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे थेरमच्या माध्यमातून. तर आपण याच्यामध्ये काय करू, कालच्या थेरमनुसार जाण्यासाठी आपण थोडक्यात कन्स्ट्रक्शन करून घेऊया. या B पासून आपण याच्यावरती एक लंब टाकला, कोणावरती, इथं D नावाचा कर्णावरती. हा कर्ण आहे आपला, हायपो आहे. ओके. तर कर्ण टाकल्यानंतर इथं तुम्हाला माहिती आहे सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. ओके. यानुसार सिमिलॅरिटी इन राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके. काटकोन त्रिकोणाच्या समरूपतानुसार डायरेक्ट आपल्या ठिकाणी करता येते किंवा घेता येते. काय, नंबर 1 ट्रायंगल ABC सिमिलर, मोठा ट्रायंगल सोबत वरचा ट्रायंगल घेतला आपण ADB, ट्रायंगल ADB. ओके. हे सिमिलर असतात ह्याच्यानुसार बाय सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. ओके. तर काय करणार या ठिकाणी आपण यांचा AB डिवाइड बाय AD इज इक्वल टू BC डिवाइड बाय AC इज इक्वल टू BC डिवाइड बाय DB किंवा BD म्हणा. त्यानंतर AC डिवाइड बाय AB. तर याला आपण काय म्हणतो, CSST, करस्पॉन्डिंग साइड टू द सिमिलर ट्रायंगल. तर AB डिवाइड बाय AD इज इक्वल टू AC डिवाइड बाय AB. यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतला तर AB स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC. ओके. AD इंटू काय याच्या ठिकाणी आपण AC. याला 1 नंबर नाव म्हणून आपण इथंच ठेवलं. अगेन ट्रायंगल ABC, मोठा ट्रायंगल सिमिलर, खालचा छोटा ट्रायंगल, ट्रायंगल BDC. कोणता, BDC. ओके. तर पुन्हा याचे सिमिलर असल्यामुळं AB डिवाइड बाय BD इज इक्वल टू BC डिवाइड बाय DC इज इक्वल टू AC डिवाइड बाय BC. तर आपण ह्या दोघांना एकत्र लिहून घेऊया. BC डिवाइड बाय DC इज इक्वल टू AC डिवाइड बाय BC. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतला, BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू DC. तर याला 2 नंबर नाव दिलं आपल्या ठिकाणी. ऍडिशन घेतलं या ठिकाणी आपण ऍड फर्स्ट अँड सेकंड. या दोघांचे ऍडिशन केलं तर इथे या ठिकाणी AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC प्लस AC इंटू DC. दोघांमधून आपण AC कॉमन काढला तर कंसामध्ये राहिलं इथं AD प्लस DC. परंतु या ठिकाणी A', D', C आहे. ओके. म्हणजे AD प्लस DC म्हणजे AC इज इक्वल टू AD प्लस DC आहे. मग जिथे AD प्लस DC आहे तिथे आपल्याला AC लिहून ठेवता येते, म्हणून AC इंटू AC बरोबर या ठिकाणी AC स्क्वेअर.
ओके. मग AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हॅज प्रूव्ड. ओके. अशा प्रकारच्या ठिकाणी आपला सिद्ध करून दाखवता येते. हे रफमध्ये सांगितलं थोडक्यात मी. आता यालाच क्लिअर करून सांगूया आपण. तर अगोदर स्टेटमेंट वाचायचा. इन अ राईट ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. सोपं आहे. एखाद्या काटकोन त्रिकोणामध्ये तुम्हाला त्याच्या कर्णाचा वर्ग बरोबर या ठिकाणी इतर दोन बाजूच्या वर्गाचे बेरजेचं या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं आहे. ओके. तर आपला अगोदर गिवन मध्ये जावं लागेल. स्टेटमेंट घेतल्यानंतर पक्षामध्ये जावं लागेल. ठिकाणी आपला गिवन काय दिलं पक्षामध्ये. इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90. एवढंच लिहावं लागेल. त्यानंतर आपला साध्य काय करायचं आहे. टू प्रूव्ह की याच्या कर्णाचा वर्ग बरोबर काय कर्णाचा वर्ग. कर्ण कोण याच्यामध्ये AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके. हे कन्स्ट्रक्शन आपल्याला स्वतःला करून घ्यायचं ठिकाणी. कन्स्ट्रक्शन त्यांनी दिले नाहीये. ओके. म्हणून कन्स्ट्रक्शनचा पॉईंट येणार याच्यामध्ये. ड्रॉ सेगमेंट BD perpendicular on hypotenuse AC such that A dash D dash C. ओके. एका रेषेमध्ये असले पाहिजे ते A dash D dash C. ओके. बी पासून काय केलं ठिकाणी आपण हायपोटेनस वरती परपेंडिक्युलर काढला. ओके. तर ठिकाणी आपण आता प्रूफला सुरुवात करूया. हे केल्यानंतर डायरेक्ट ठिकाणी आपला सिमिलरिटी इन ट्रायंगल दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जाता येते. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल कोणाच्या ठिकाणी ADB कस का सिमिलरिटी इन राइट एंगल ट्रायंगल. ओके. काटकोन त्रिकोणाची समरूपता. जर काटकोन त्रिकोणाची समरूपता होत असेल तर आपण डायरेक्ट ठिकाणी लिहिता येते. काय लिहिता येते. AB डिवाइड बाय AD इज इक्वल टू BC DB किंवा BD म्हणा काय फरक पडत नाही. त्यानंतर AC डिवाइड बाय AB CSST. ओके. करस्पॉन्डिंग साइड टू द सिमिलर ट्रायंगल. आपण या पहिल्या दोघांची जोडी घेऊन घेऊया. AB डिवाइड बाय AD इज इक्वल टू AC डिवाइड बाय AB. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतला. AB स्क्वेअर इंटू AD इंटू AC. याला एक नंबर नाव देऊन इथंच ठेवून टाकून देऊया आपण. नाव अगेन ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल BDC. ओके. इथं पण सिमिलर तेच रिझन वरचं जे काही रिझन होतं तेच. कोणतं सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. याला पण पुन्हा इथे लिहून घेऊया आपण. AB डिवाइड बाय BD इज इक्वल टू DC डिवाइड बाय DC नंतर AC डिवाइड बाय DC. ओके. याचं पण कारण तेच CSST करस्पॉन्डिंग साइड टू द सिमिलर ट्रायंगल. मग या दोघांचं आपण या ठिकाणी जोडी घेऊन घेऊया. आपल्या कामाला जे लागते ते BC डिवाइड बाय DC इज इक्वल टू AC डिवाइड बाय DC.
क्रॉस मल्टिप्लिकेशन BC स्क्वेअर DC इंटू AC. या नंबर 2 नाव घेऊया आपण. काय होणार या ठिकाणी ॲडिंग फर्स्ट अँड सेकंड. या दोघांचं जर ॲडिशन घेतलं तर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर याच्या लेफ्ट साईडची बेरीज घेतली आपण. त्यानंतर राईट साईडची AD इंटू AC प्लस DC इंटू AC. तर दोघातून AC कॉमन काढला आपण. काय राहिलं मग AD प्लस DC. ओके. तर AD प्लस DC च्या ऐवजी आपलं काय म्हणतो आहे तेव्हा AC ठेवता येते. याचा रिझल्ट लिहूया आपण. कसं का तर AC इज इक्वल टू AD प्लस DC. ओके. कसं का A डॅश D डॅश C गिवन मध्येच आपण घेतलं होतं की एका रेषेमध्ये आहे. मग AC इंटू AC काय होणार आहे ठिकाणी AC स्क्वेअर. ओके. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे काय स्टेटमेंट होतं आपल्याला टू प्रूव्ह करायचं होतं त्या ठिकाणी प्रूव्ह झालं. ओके. हेन्स प्रूव्ह. शेवटी एक बार स्टेटमेंट लिहायचं. हेन्स प्रूव्ह हे सिद्ध झालं. तर अशा प्रकारचा हा छोटासा पायथागोरसचा थेरम या ठिकाणी आपला सिद्ध करता आला. तर तुम्हाला होमवर्कमध्ये कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम हा पण लिहून काढायचा एक बार होमवर्कमध्ये. नंबर 1 पायथागोरस थेरम. त्यानंतर नंबर 2 कॉन्व्हर्स ऑफ तुमच्यासाठी कॉन्व्हर्स ठेवला आहे पायथागोरस थेरम. नंबर 3 सॉल्ड एक्झाम्पल. नंबर 4 प्रैक्टिस सेट. तर एवढ्या या ठिकाणी करून बघायचं. पुन्हा पायथागोरस थेरम या ठिकाणी सिद्ध करायचं. त्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम सुद्धा सिद्ध करून बघायचं. तुम्हाला तिथंच करून दाखवलं. एक बार रीड करून घेऊन त्याला काढून बघायचं, लिहून बघायचं. आणि सॉल्ड एक्झाम्पल आहे जवळपास 7 ते पण करून बघायचे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये एकूण 10 घंटे आहेत ते पण करून बघायचे. ओके. तर एक दिवस तुम्हाला चान्स राहील. उद्याचा दिवस परवाला तुम्ही दाखवू शकता. परवापर्यंत उद्या तुमचं लेक्चर होणार नाही, परवाला होईल. ओके. उद्याचा दिवस तुम्हाला तुमच्यासाठी स्पेशल सुट्टी जास्त अभ्यासाची.